पराभया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगदनेत पानी मंडलम मंडलानां करुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रां सदैडवनहासं श्री विठ्ठलं बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति दंडवातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमूलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जनानी देवाची विठ्ठल विठ्ठल
नाशित देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. ज्या मातीमध्ये माऊलींचे शब्द उमटले, ज्या मातीमध्ये माऊलींचे शब्द उमटले, ज्या मातीने ईश्वराच्या शब्द मुद्रा झेलल्या, अशा या पवित्र भूमीमध्ये, पवित्र मातीमध्ये माझ्या भगवंत भक्तीचा प्रेम मंदिराचा कळस स्थापन करणारे नव्हे तर श्रीमंत या शब्दाची व्याख्या ज्यांच्याकडे पाहून करावी असे असणारे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरिता घेतलाय. त्याचबरोबर सेवेकरिता अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवलीला अमृत महोत्सव वर्ष 31वे, बरोबर ना? 31वे वर्ष. त्याचबरोबर मोजे पौसे पांगरी ह्या ठिकाणचा हा सुंदर असा भव्य दिव्य असा सोहळा चालू आहे. आणि ह्या सोहळ्यातील माझ्याकडे 11वा दिवस, बरोबर का? आहे का लक्ष? कितवा दिवस? 6वा दिवस, बरोबर ना? हो किंवा नाही? बरोबर ना? बोलत जायचं, कीर्तनामध्ये लाजायचं नाही, बरोबर ना? आजचा 6वा दिवस आणि ह्या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली याचे मी भाग्य समजते. त्याचबरोबर सेवेकरिता सुंदर असे सर्व गायक वृंद असतील, सर्वांचं अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांचं गोड असं वादन आहे, दोन्ही वादक, त्यांचंही अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आपले हे सगळे बालगोपाल, सगळ्यांचं अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथून बोलते आणि तुम्ही श्रवण करताय, बरोबर ना? पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात ते म्हणजे साऊंड सिस्टीम वाले दादांचा अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आपला कार्यक्रम जे शूट करत आहात ते म्हणजे कापसे दादा असतील, कांबळे दादा असतील, दोघांचंही अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील, बाबांचंही अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांच्या नियोजनावरून मला इथे येण्याचा योग आला असे विनायक गायकवाड भाऊ असतील, त्यांचंही अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे भाऊ असतील, भाऊंचं काय नाव? कारके भाऊ असतील, त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानते. कारण की खरंच खूप व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे, त्यांचा स्वभावही खूप सुंदर आहे आणि आमच्यावरती खूप नितांत प्रेम करत असतात. त्यांचं अंतःकरणापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर मीनानाथ महाराज असतील, त्यांचंही अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करते. आता तुम्ही म्हणता महाराज सगळ्यांचा आभार मानलं, बरोबर ना? पण आम्हीच नसल तर तुम्ही कोणाला सांगणार? सगळ्यात मोठा हा प्रश्न, बरोबर की नाही? या मंडपाला सांगाल का मी? नाही सांगू शकणार, बरोबर ना? तर सगळ्यात अगोदर तुम्ही सर्व मायबाप तुमचंही अंतःकरणापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सेवेला सुरुवात करते. विठ्ठल राहिलं का कोणाचा आभार? राहिले का? नाही तर म्हणतात संध्याकाळी काय सांगा बाबा, रात्री कीर्तन खूप सुंदर झालं पण पुरीने आमचा आभारच मानलं नाही. असं काही नाही ना, सगळ्यांचा आभार मानलं, बरोबर? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आता मला सांगा अभंग कुणाचा आहे? कुणाचा आहे अभंग? तुकोबारायांचा. मोठ्याने बोलत जायचं. जेवण केलंय सगळ्यांनी? भोजन झालंय का? हो किंवा नाही? झालंय. सगळ्यांचंही भोजन झालेलं आहे, बरोबर ना? तर काय म्हणतात तुकोबाराया? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अहो, क्षणाक्षणाला विचार करायला सांगितलंय तुकोबारायांनी, परंतु आपण कशाचा विचार करतो?
नको त्या गोष्टीचा विचार करतो, बरोबर की नाही? परंतु तुकोबराय म्हणतात बाबा, करावया पार भवसिंधू, ह्या भवसिंधूतून आपण कसं तरुण जातो याचा विचार करायला सांगितलंय तुकोबरायांनी. का बाबा? तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बाबा हा नाशिवंत देह एक ना एक दिवस हा जाणार आहे बाबा. मग आता काय कर? तर संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. काय कर बाबा? आता ह्या संतांच्या समागमात जा आणि लवकर परमार्थाची तातडी करून घे. तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरो निराहो. का? तर आता यहलोकामध्ये आपण आलेलो आहोत आणि या यहलोकामध्ये आल्याच्या नंतर डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका, असं तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल